नमस्कार, माझ्या टेरेस गार्डनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. 2-3 महिन्यांपूर्वी नवीन रोप लावले होते वांग्याचे आणि नवीन झाडांना आता वांगी देखील येऊ लागली होती. तर मी आज हार्वेस्टिंग केलेलं आहे. इथे पाहू शकता, हे जे नवे वांग्याचे रोप आहेत त्याला छान असे हिरवी वांगी आलेली आहेत. बरेच दिवसानंतर हार्वेस्टिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. बऱ्यापैकी जी रोप लावलेले होते त्या सगळ्याच रोपांचा आता बऱ्यापैकी मोठे झालेले आहेत. मिरचीला देखील छान अशी फुलकळी लागलेली आहे. त्यानंतर सिमला मिरच होती, त्याला देखील मिरच्या लागायला लागलेत. इथे पाहू शकता, मी तुम्हाला मागच्या वेळी दाखवलं होतं बरेच असे देठ, रानभाजी आहे ते देठाचे बरेच असे देठ मी ठेवलेले होते आणि ते आता खूप मोठे होऊन भाजी बनवण्यासाठी तयार झाले होते. इथे मी भाजीपुरते देठ काढून घेतलेले आहेत, बऱ्यापैकी मोठे मोठे झालेले आहेत ते. इथे तुम्ही पाहू शकता, ही छोटे छोटे रोप लावलेले किती मोठी आता रोपं झालीत. कोबी आणि फ्लावरचे देखील, कोबीला देखील छोटे छोटे गड्डे यायला लागलेले. इथे हे 2 कोबीचे गड्डे आहेत, ते देखील बऱ्यापैकी मोठे झालेले होते, पण साईज थोडीशी मला छोटी वाटली म्हणून मी तो हार्वेस्ट करणं कॅन्सल केलं. वांग्याची जुनी झाड आहे, त्याला वांगी देखील अतिशय छान आलेली आहेत. अजूनही वांगी लागतात म्हणून 1-2 रोपं ठेवलेली आहेत तसेच. आता नवीन झाडांनाही अगदी 2 महिन्यामध्ये छानपैकी वांगी लागायला लागलेली. कोबी हार्वेस्ट करायचा की नाही या कन्फ्युजनमध्ये होते मी, कारण कोबीचे गड्डे थोडेसे छोटे वाटत होते मला, म्हणून मी तो काढला नाही. इथे पाहू शकता, भरपूर सारे देठ मोठे झालेले होते. जे जे आता खाण्यासाठी रेडी आहेत ते मी सगळीकडचे काढून घेतलेले आहेत. अगदी शेताप्रमाणे टेरेस खुलून आलेलं आहे. शेतात आल्यासारखं वाटतंय. अगदी छान हिरव्यागार भाज्या दिसत आहेत सगळीकडेच आणि एवढे सारे देठ मिळाले होते त्यामुळे मला खूप आनंद झाला होता. इथे पाहू शकता, हा फ्लावर आहे. जुने फ्लावर लावले होते आपण, त्याच्यामधला एक गड्डा राहिला होता, तो गड्डाही मी काढून घेते. त्याला असं वरती पर्पल असं शेड आलेलं आहे, मग खाण्यासाठी चांगला आहे. तोही मी व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. पाठीमागचे जे रोप आहेत त्याला अजून काही फ्लावर आलेले नाहीत. कोबीचे गड्डे छोटे छोटे तयार व्हायला लागलेत. अगदी 2 महिन्यामध्ये बऱ्यापैकी मोठे झालेले ते. हा फ्लावर पाहू शकता, किती छान असा गड्डा आहे. इथे पहा, या सिमला मिरची, ढोबळी मिरची लावली होती आपण 2 महिन्यापूर्वी, त्याला देखील मिरच्या अतिशय छान लागायला लागलेत. हे भेंडीचे रोपं, हे घरच्याच भेंड्या जे मी वाळवलेले आणि त्याच्यापासून बी तयार करून लावले, तर अतिशय छान पद्धतीने भेंड्या देखील उगवलेल्या आहेत आता. आणि इथे लिंबाचं झाड पहा, अगदी लिंबांनी पूर्ण पिवळं झाले. जसे लागतील तसे आम्ही तोडून घेतो. आठवड्याला 2-4 काय लागतात तसे ताजे ताजे लिंब तोडून न्यायचे. इथं मी 4-5 लिंब तोडून घेतलेले होते. चिकनचा बेत होता, मग चिकन करायचं, मग ताजी ताजी लिंब लागणार होते. व्हिडिओ नंतर शेअर करते तुमच्यासोबत, जसं वेळ मिळेल तसं एडिटिंग करत असते. हल्ली वेळ काही मिळत नाही व्हिडिओ टाकण्यासाठी. पाहू शकता किती छान अशी गावरान लिंब आहेत. टेरेसवरती इतके छान लिंब मिळालेत. आणि उन्हाळ्यामध्ये लिंबाची किंमत किती असते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. नेमकाच उन्हाळ्यामध्ये सीझन आमचा बार सुरू होतो लिंबाचा. विकत काही लिंबू आणावं लागत नाही. इथे पाहू शकता किती छान असे लिंब आहेत. इथे तुम्हाला दाखवते,
ही आहे आपली मिरची, जी डार्क कलर हिरवामध्ये तिखट मिरची असते त्याची झाड आहे ती. फुलकळीने अगदी गच्च भरलेत. 15-20 दिवसामध्ये छान अशा मिरच्या सापडतील. टोमॅटोचे सगळेच रोप माझे गेले, कारण आणतानाच अतिशय मोठे झालेले रोपं होते. त्याला फुलकळी तिथे नर्सरीमध्येच लागली होती. माहीत नाही घरी आल्यावर सगळ्याच रोपांना 10-15 दिवसामध्ये अटॅक आला. बऱ्यापैकी 1-2 जी झाडं आहेत ती देखील वीक आहेत. त्याला देखील जास्त काही टोमॅटो सापडतील असं काही वाटत नाही. अशा प्रकारे ताजा भाजीपाला मला टेरेसवरती मिळाला होता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. याच्यामध्ये टेरेसवरती करण्यामध्ये खूप मेहनतीचं काम आहे. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि तुम्हाला जर काही वाटत असतील व काही टेरेस रिगार्डिंग सजेशन हवे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.